मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर सकाळची वेळ आहे, आज होती महाशिवरात्री, पण मी लवकर काय उठलेच नव्हते आज, म्हणजे जास्त पण लवकर नव्हते उठले कारण आज मुलांना सुट्टी पण होती। तर म्हटलं उठीन आणि जास्त काय टिफिन वगैरे पण नव्हतं, त्याच्यामुळे वेळ काय माझा इकडे तिकडे जास्त जाणार नव्हता। उठले, मस्त अशी आंघोळी वगैरे आवरली आणि त्यानंतर लागली देवपूजेला। उंबरठा पूजन करून घेतलं। या वेळेला दोन्ही मुलं झोपलेली, म्हटलं आज त्यांना लवकर उठवूच नाही, लवकरच रोज रोज उठत असतात, त्याच्यामुळे आज लवकर उठवलंच नाही त्यांना। मी म्हटलं झोपू द्या, सुट्टी आहे तर म्हटलं माझं देवपूजा वगैरे आवरल्यावर मी त्यांना उठवीन। मध्येच जर देवपूजाच्या अगोदरच जर जियांशला उठवलं तर त्याला 5-10 मिनटं माझी अशीच जातात, त्याला सकाळचा तो वेळ द्यायलाच लागतो। तर म्हटलं नाहीच उठवावं, आणि त्यात पण आज सुट्टी आहे म्हटल्यावर तो जास्तच आज लाडात येईल मला माहिती आहे। तर म्हटलं तोपर्यंत देवपूजा वगैरे मस्त अशी आवरून घेईन शांतपणे। तर बघा, हे जे साचे आहेत ते आत्ताच मी अलीकडे 2 ते 3 दिवस झाले असतील घेऊन आलेली। मी नेहमी हातानेच स्वस्तिक काढायचे, तर म्हटलं आजच्या दिवशी यांचं सुरुवात करावी। मस्त अशी खाली अगोदर कलरची रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर हा साचा ठेवून त्याच्यावर व्हाईट रांगोळीने पुन्हा एक रांगोळीच्या साच्याप्रमाणे ही रांगोळी काढली स्वस्तिकची, आणि त्याच्या साईडला पुन्हा एकदा व्हाईट रांगोळीमध्ये बॉर्डर दिली, जेणेकरून चांगला लुक येईल। छान वाटत होती ही कलरफुल अशी जर रांगोळी आपण रोज काढली तर रोजचं असं प्रसन्न आणि कलरफुल असं एंट्रन्स दिसेल आपला दरवाजाचा। आतील जो उंबरठा आहे, आमच्या देवघरात जाण्याच्या अगोदर पण एक उंबरठा असतो आहे, त्याच्यावर पण मी त्याचप्रमाणे रांगोळी काढून घेतली। एका साईडला मी नेहमी अशी स्वस्तिकच काढत असते, जरी हातांनी स्वस्तिक काढलं तरी, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या मी लक्ष्मीची जी महालक्ष्मीची पावलं असतात ती काढत असते। या स्वस्तिकवर हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेतल्या, आणि दुसरीकडे बघा ही महालक्ष्मीच्या पावलांचा साचासुद्धा मला मिळालेला। तर सुरुवातीला तो माझ्याकडून उलटा झालेला, समजूनच नाही मला आलं। जेव्हा स्वस्तिककडे लक्ष गेलं, मधल्या पावलांच्या मध्ये जे स्वस्तिक आहे त्याच्याकडे लक्ष गेलं, तेव्हा समजलं की उलटा साचा ठेवलेला मी। तर तो पुन्हा सरळ असा ठेवून त्याच्यावर व्हाईट कलरची रांगोळी टाकून मस्त असा पुन्हा ते हे करून घेतलं, जेणेकरून चांगली पावलं उमटतील खाली रेड कलरच्या रांगोळीवर। आणि त्यानंतर पुन्हा त्याला जेवढी साईडला रांगोळी निघालेली तेवढी काढून व्हाईट कलरची बॉर्डरची रांगोळी दिली, आणि त्याच्यावर पण हळद कुंकू असं वाहून घेतलं मी। अशा प्रकारे सकाळची सुरुवात प्रसन्न अशी रांगोळी, देवपूजा, तुळशीला पाणी घालून जर केलं तर दिवस पण लास्टपर्यंत चांगलाच जातो, असा माझा अनुभव आहे। तर बघा, इथे माझा उंबरठा पूजनसुद्धा करून झालेला आहे, आणि जी मी लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत त्याच्यावर पण हळद कुंकू वाहून घेते मी दररोज। आणि त्यानंतर मी गेलेली देवघरात। देवघरातील देवपूजा मला करायची नसते, बाबा करत असतात। बाबा सकाळी दिवा वगैरे लावून सर्व स्वच्छता करून घेतात, फुलं वगैरे वाहून घेतात बाबाच। सकाळी सकाळीची देवपूजा आमचे बाबाच करत असतात। मग फक्त मी अगरबत्ती आपली ओवाळून घेते आणि नमस्कार करून घेते सर्व देवांना, आणि त्यानंतर तुळशीची पूजासुद्धा करून घेतली। तुळशीला पाणी वाहून घेतलं आणि नामस्मरण करून घेतलं थोडा वेळ। रोज काय मी नामस्मरण करत नाही, माझी जेव्हा सकाळची कामं वगैरे आवरतात तेव्हाच मी नामस्मरण करत असते, पण आज मला टिफिनची पण काहीच गडबड नव्हती आणि मुलं पण झोपलेली या वेळेला। तर म्हटलं सध्या आज आणि महाशिवरात्री पण आहे, चांगला दिवस आहे, तर लगेचच देवपूजा झाल्यानंतर नामस्मरण पण करून घेतलं मी। माझी देवपूजा वगैरे आवरून झाल्यावरच मी मुलांना पण उठवून घेतलं। काव्याला अंघोळीला पाणी वगैरे देऊन काव्याची पण आंघोळी झालेली त्यावेळेला, आणि त्यानंतर जियांशी पण मी आंघोळी घालून घेतली। त्याला माहितीच नव्हते की त्याच्या शाळेला सुट्टी आहे म्हणून रोज शाळेत जाताना त्याचे रडगाणे चालू असतात, चिडचिड चालू असते शाळेत, त्याला मुळीच जायचंच नसतं खरं तर। तसं त्याचे 10-15 मिनटं मी 5-10 मिनटं त्याच्यावर वेळ घालवला, थोडा त्याला समजावून सांगितलं, आणि त्यानंतर सांगितलं मी की तुला सुट्टी आहे म्हणून। नंतर मग तो झाला खुश। माझं नामस्मरण वगैरे करून झाल्यानंतर मी आलेली किचनमध्ये। मस्त असा आज दूध नव्हता, कोरी चहाच ठेवलेला मुलांसाठी पण आणि माझ्यासाठी पण। तर बघा, मुलांसाठी मी बिस्किट घेतलेले, माझा तर उपवास होता, मी नुसताच चहा घेतला, आणि मुलांसाठी चहा बिस्किट दिलेलं मी त्यांना सकाळी सकाळी। बघा, काव्य पण आवरून आलेली तिच्या आंघोळीची वगैरे, आणि तयारी पण करून घेतलेली तिने। त्यानंतर आम्ही तिघांनी मिळून मस्त असा चहा घेतला, त्यांनी चहा बिस्किटं खाल्ली, आणि नंतर मी ती लागली खेळायला दोघेजणं, आणि मी माझी कामं आवरून घेतली, भांडी वगैरे घासून घेतली, चहा पाण्याची सकाळची जी असतील ती, आणि त्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली। कपडे फक्त मी पावडरमध्ये भिजत ठेवलेले, कारण म्हटलं आल्यावर धुईन, कारण मला जायचं होतं दर्शनासाठी। आमच्याच गावात शंकराचं मंदिर आहे, गावात नाही म्हणू शकत, गावाच्या बाहेर आहे, खूपच
असं अंतरावर आहे, नदी पार करून जायला लागतं. ते तुम्हाला मी पुढे या व्लॉगमध्ये दिसेलच. पण म्हटलं जायच्या अगोदर लादी तरी पुसून जावं, म्हणजे बाहेरून कुठून आल्यानंतर समोरासमोर घर तरी स्वच्छ दिसेल. मग राहतील ते फक्त कपडेच. आज जेवण वगैरे काही बनवायचं नव्हतं, फक्त नाश्त्यामध्येच काही उपवासासाठी बनवायचं होतं. म्हणून म्हटलं लवकरच जाऊन येऊ, कारण जशी जशी लोकांची कामं आवरतात तशी तशी मग तिथे पण गर्दी होते. म्हणून कपडे वगैरे धुवायचे मी बाकीच ठेवलेले. आणि गेलेली दर्शनासाठी. बघा, आमचं गाव आहे नदीच्या अलीकडे आणि मध्ये ही नदी आहे. बघू शकता माझ्या मागे छोटंसं असं श्री शिवशंकरांचं मंदिर आहे आमच्या गावातील हे. तर आम्ही तिथे जाण्यासाठी नदी पार करायला लागते. ही जास्त पण अशी गर्दी नव्हती, कारण गावाकडील छोट्या छोट्या मंदिरात जास्त करून गावातील लोक जात नाही. ते बाहेरच्याच मोठ्या मोठ्या मंदिरात असे जात असतात. दरवर्षी मी पण जात असते, पण आज म्हटलं नाही बाहेर जाणार, गावातल्याच देवाचं दर्शन घ्यायचं. जवळच आहे, तिथेच कुठेतरी दर्शन घेतलं तरी एकच. तर बघा, असा नदीमधून जाण्यासाठी असा मधून दगडा माती टाकून असा रस्ता केलेला बाजूला जाण्यासाठी. तर मंदिरात जाण्यापूर्वी इथूनच पाय धुवून गेलेलो आम्ही पण. मस्तच असं वातावरण होतं. ऊन होतं थोडं, फक्त सकाळी सकाळी अजून लवकर आलं असतं तर अजून छान थंडगार असं वातावरण वाटलं असतं. पण असं छानच वाटलं तरीही आपल्या गावातील देवाचं दर्शन घेऊन. हळूहळू काही लोकांना माहिती होतं की गावात पण मंदिर आहे, कॉलनी वगैरे सोसायटी वगैरे माणसं, त्यांना याच्या अगोदर माहिती नव्हतं. पण आता त्यांना जसं जसं माहिती होत चाललं, जसं जसं जवळ गावात मंदिर आहे, तर ती पण आता गावातच दर्शनासाठी येत असतात. तर इथे मी, काव्या आणि जियांश आणि या माझ्या जाऊबाई आणि ती भाची होती. आम्ही सर्वजण मिळून आलेलो दर्शनासाठी. मोठमोठ्या मंदिरात गेले की असं मनासारखं दर्शन पण घ्यायला मिळत नाही. अशा गावातील किंवा छोट्या छोट्या मंदिरात गेल्यानंतर मस्त असं दर्शन पण घ्यायला मिळतं. आणि दर्शनासाठी रांगेत राहण्याचा पण प्रश्नच नसतो इथे. तर बघा, मस्त असं वातावरण होतं, नदीकाठीचं मंदिर आणि तेथील दर्शन. तर मस्तपैकी दर्शन करून घेतलं आणि मुलांकडूनही मी दर्शन करून घेतलं. त्यानंतर मी घरातील कामाचा विचार न करता, कपड्यांचा वगैरे विचार न करता अर्धा पाऊण तास आम्ही तिथेच बसलेलो. मस्त अशी सावली होती, खूप अशी झाडी पण होती आणि तिथे त्या म्हणजे माणसांनी काही मंडप वगैरे घालून मस्त अशी सजावट केलेली. निघावंसंच वाटत नव्हतं तिथून. एकदम शांत आणि अशी हवा, नैसर्गिक आणि प्रसन्न असं वातावरण होतं. आणि तेथे प्रसादाची पण सोय होती. तर आम्ही त्याचा आनंद घेत मस्त असा थोडा वेळ घालवला तिथे. आणि त्यानंतर आपले जे सबस्क्रायबर आहेत, व्ह्यूवर्स आहेत, ते पण आलेले तिथे, त्यांची पण भेट झालेली. तसे पण ते माझे नातेवाईक पण आहेत आणि मला माहिती नव्हतं की त्या लोकांपर्यंत पण आपले व्हिडिओ पोचत असतील म्हणून. पण ते जेव्हा तिथे आले तेव्हा बोलत होते की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, खूप छान असतात. तर मला खूपच बरं वाटलं, म्हणजे हेच आहेत ते आपले व्ह्यूवर्स. खूपच छान वाटलं मला यांना भेटून. पण तशी पण माझ्या नात्यातलीच आहेत पण, आणि व्ह्यूवर्स सबस्क्रायबर पण आहेत आणि व्हिडिओ बघतात बोलल्यानंतर मला खूपच असा आनंद झाला. थँक्यू सो मच. असेच व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करत राहा मला पण. तर बघा, अशा प्रकारे मंडप वगैरे घालून तिथे बसण्यासाठीचं जागा ठेवलेली, जागा केलेली त्यांनी. आणि हळूहळू आता बघा बरीच माणसं येऊ लागली. जशी जशी त्यांची कामं आवरत होती तशी तशी माणसांची आता येण्याची सुरुवात झालेली इथे. आणि मला हा व्ह्यू खूपच आवडला. बघाच तुम्ही, नदीच्या काठी अशी पांढऱ्या कलरचे बगळे आलेले. बघा, पाणी पिऊन जाताना मला अचानकच दिसल्या, येताना दिसले. तर म्हटलं उडताना पण मला ही व्हिडिओ क्लिप शूट करता येईल तर बरी. थोडा वेळ त्या सर्वांनी असं पाणी पिलं आणि मस्त असं उडून गेलं. खूपच छान वाटलं हे आणि मी पहिल्यांदाच असं बघितलेलं. तर म्हटलं शूट व्हायलाच पाहिजे हे पण. तर बऱ्याच उशिरानंतर आम्ही तिथून निघालेलो आणि हे आहे या मंदिराचं पावसाळ्यातील दृश्य. असो तर चला, मी व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.